नमस्कार. विचार करा, तुमच्याकडे फक्त काही फोटोज आहेत आणि थोडासा टेक्स्ट, आणि यातून काही मिनिटात एक प्रोफेशनल दिसणारा व्हिडिओ तयार झाला तर? भारी वाटेल ना? आज आपण ॲनिमोटो नावाच्या एका अशाच जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत, जे हे सगळं खरंच शक्य करून दाखवतं. पण थांबा, व्हिडिओ बनवणं हे नाव ऐकल्याबरोबरच अनेकांना वाटतं, अरे बापरे, हे तर खूपच अवघड काम आहे. यासाठी तर कोणीतरी एक्सपर्टच पाहिजे. म्हणजे हे एक मोठं आव्हान वाटतं. खरं आहे ना? असं कधी झालंय का, की मनात एक भन्नाट कल्पना आहे, मस्त फोटो पण आहेत, पण हे सगळं एकत्र जोडून एक भारी व्हिडिओ कसा बनवायचा, हेच कळत नाहीये. सुरुवात नेमकी कुठून करायची, हाच मोठा प्रश्न असतो. आणि मग येतात ते नेहमीचे अडथळे. एकतर ते किचकट सॉफ्टवेअर शिकायचं, मग ते टेक्निकल एडिटिंगचं ज्ञान कुठून आणायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढा वेळ कोणाकडे आहे. ह्याच सगळ्या कारणांमुळे कितीतरी चांगल्या कल्पना फक्त मनातच राहतात, व्हिडिओ कधी बनतच नाही. पण जर मी म्हटलं की या सगळ्या त्रासावर एक एकदम सोपा उपाय आहे, तर इथेच पिक्चरमध्ये येतो ॲनिमोटो. हे एक असं टूल आहे जे व्हिडिओ बनवण्याच्या आपल्या जुन्या कल्पनांना पूर्णपणे बदलून टाकतं. तर मग हे ॲनिमोटो नक्की आहे तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक ऑनलाईन जादूगार आहे. याला फक्त तुमचे फोटो, छोटे व्हिडिओ क्लिप्स आणि थोडासा मजकूर द्यायचा. आणि बस, हे टूल तयार टेम्पलेट्स वापरून त्याचे एका प्रोफेशनल व्हिडिओमध्ये रूपांतर करतं. कमाल आहे ना? म्हणजे याचं सूत्र अगदी साधं आहे. तुमचे फोटो घ्या, त्यात तुमचा मजकूर टाका, आणि काय मिळतं? एक शानदार, प्रोफेशनल व्हिडिओ. कोणतीही डोकेदुखी नाही, काही नाही, फक्त रिझल्ट. इतकं सरळ आणि सोपं. ओके, ऐकायला तर हे सगळं खूपच छान वाटतंय. पण मनात प्रश्न येतोच, की हे खरंच इतकं सोपं आहे का? चला तर मग बघूया हे नक्की काम कसं करतं ते. बघा, याची प्रक्रिया फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये आहे. स्टेप नंबर 1, तुमचे फोटो किंवा स्लाइड्स अपलोड करा. झालं? ओके. स्टेप नंबर 2, तुमचे महत्त्वाचे मुद्दे टाईप करा आणि एक मस्त स्टाईल निवडा. आणि शेवटची स्टेप नंबर 3, एक्सपोर्ट बटन दाबा. बस एवढंच. बाकीचं सगळं काम ॲनिमोटो स्वतःहून करेल. ठीक आहे, तर हे वापरायचं कसं हे तर आपल्याला कळालं. पण आता प्रश्न हा आहे की याचा वापर नक्की कुठे कुठे करता येईल. चला, ॲनिमोटोचे काही जबरदस्त उपयोग आणि त्याचे फीचर्स काय आहेत ते बघूया. म्हणजे तुमची कल्पना प्रत्यक्षात कशी उतरेल ते पाहू. ह्याने काय काय बनू शकता? अरे बापरे, खूप काही. समजा तुम्हाला अभ्यासासाठी एक स्लाइड शो बनवायचा आहे, किंवा तुमच्या संस्थेची जाहिरात करायची आहे, एखाद्या कार्यक्रमाचे हायलाइट्स दाखवायचे आहेत, किंवा विद्यार्थ्यांसाठी एखादा प्रोजेक्ट आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियासाठी एखादा छोटा, आकर्षक व्हिडिओ, हे सगळं काही तुम्ही बनवू शकता. आणि हे सगळे शक्य कशामुळे होतं? तर याच्या दमदार फीचर्समुळे. यात तुम्हाला मिळतात स्मार्ट व्हिडिओ स्टाईल्स, म्हणजे तयार डिझाईन्स, वेगवेगळे रेडीमेड टेम्पलेट्स आहेत, मजकुरासाठी सुंदर ॲनिमेशन्स आहेत. एक मोठी म्युझिक लायब्ररी आहे, म्हणजे बॅकग्राऊंडला संगीतही टाकता येतं. आणि हो, तुमचा व्हिडिओ तुम्ही HD क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट करू शकता, म्हणजे क्वालिटी एकदम जबरदस्त. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? महत्वाचा मुद्दा हा आहे की ॲनिमोटो हे फक्त एक सॉफ्टवेअर नाहीये. खरं तर हे एक नवीन सर्जनशील साधन आहे, एक नवीन हत्यार आहे, जे आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या हातात व्हिडिओ बनवण्याची ताकद देतं. हे वाक्यच बघा ना, सगळं काही सांगून जातं. तुम्हाला एडिटिंग ज्ञानाची गरज नाही. ॲनिमोटो सगळं काही आपोआप व्हिडिओमध्ये बसवतं. म्हणजे काय, की आता ते टेक्निकल गोष्टी शिकण्याच्या त्रासातून आपली सुटका झाली आहे. आता कोणीही सहज व्हिडिओ बनवू शकतं. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे माहितीये? तुम्ही फक्त एक व्हिडिओ नाही बनवत आहात, तर तुम्ही एक खूप महत्त्वाचं कौशल्य शिकत आहात. तेही कोणत्याही किचकट सॉफ्टवेअरमध्ये डोकं न लावता. एक प्रभावी व्हिडिओ प्रेझेंटेशन बनवण्याची कला तुमच्या हातात येते. तर मग आता थोडा विचार करा, तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या कम्प्युटरमध्ये जे फोटो पडून आहेत, ते कोणती गोष्ट सांगू शकतात? ॲनिमोटोमुळे ती गोष्ट, ती कथा जगासमोर आणण्याची संधी आता तुमच्या हातात आहे.